आजची जी आपली वांग्याची भाजी आहे ना, ज्याला वांग्याची भाजी अजिबात आवडत नाही ना, तो सुद्धा बोटे चाटून पुसून खाईल एवढी भन्नाट चवीची होते ही वांग्याची भाजी. सर्वात आधी काय करायचं बरं का, एक कांदा घ्यायचा आणि तो कांदा असा ठेचून घ्यायचा. अशा प्रकारे ठेचला गेला पाहिजे कांदा. थोडासा असा बघा फुटलेला आहे हा कांदा. चांगला ठेचून घेतला की लगेचच वाया वेळ न घालवता गॅसवर असा ठेवायचा आणि दोन्ही बाजूने अडतून परतून घ्यायचा कांदा. या भाजीसाठी जास्त मसाल्याची गरज नाहीये. एक चक्री फूल घ्यायचं, एक हिरवी विलायची घ्यायची, एक मोठी विलायची असते त्यामधली छोटी साईज घेतली ती विलायची घ्यायची आणि हा दालचिनीचा एक तुकडा घ्यायचा छोटासा. तावा चांगला मस्त असा गरम झालेला, यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. तेल न टाकता मसाला बस असा थोडासा परतल्यानंतर धने आहेत, 1 चम्मच धने टाकून घ्यायचे. मसाला चांगला भाजला गेलेला आहे. मसाला बाजूला लगेचच काढून घ्यायचा. त्याच गरम ताव्यावर हे खोबरं आहे, खिसलेलं खोबरं आहे, जवळजवळ 2 चम्मच खोबरं ते टाकून घ्यायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं. बघा तावा गरम असला की लगेचच खोबरं भाजलं जाते, लगेचच बाजूला काढून घ्यायचं खोबरं. त्याच गरम ताव्यावर शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे. थोडेसे हलकेसे डाग पडले की लगेचच बाजूला काढून घ्यायचे शेंगदाणे. गरम ताव्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडंसं तेल टाकायचं. 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा. कांदा आपण भाजून घेतला होता तो टाकायचा आणि असा प्रेस करून घ्यायचा आणि हे असंच एक 5 मिनिट ठेवायचं. जराही वेळ वाया न घालवता यामध्ये मसाले, खोबरं आणि हे शेंगदाणे आहेत हे टाकून घ्यायचं. जे तव्यावर आपण कांदा आणि हे जे ठेवलं होतं कोथिंबीर हे सुद्धा टाकून घ्यायचं आणि शेवटी 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि पाणी टाकून वाटण चांगलं असं वाटून घ्यायचं. लगेचच मस्त अशी छोटी छोटी वांगी घ्यायची. ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि याच्या मागचा असा देठाचा जो भाग आहे हा कट करून घ्यायचा आपल्याला आणि लगेचच अशी वांगी अशी चिरून घ्यायची आणि चेक करून पाहायचं. कधी कधी यामध्ये अळ्या वगैरे असतात आणि अशा प्रकारे सर्व वांगी अशी कट करून घ्यायची. वाटलेला मसाला एका परातीमध्ये असा टाकून घ्यायचा. अर्धा मसाला त्यामध्येच ठेवायचा आणि बरं का थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं सर्व असं. वांगी जास्त वेळ चिरून ठेवली ना की लगेचच काळी पडायला लागतात आणि यामध्ये असा मसाला चांगल्या प्रकारे असा भरून घ्यायचा सर्व वांग्यांमध्ये. घाई गडबडीने लगेचच वांगी अशी फटाफट फटाफट करून बघा लवकरच असा मसाला भरून घेतला वांग्यांमध्ये. कढई घ्यायची. कढईमध्ये आपल्या आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं. मी 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि लगेचच बघा हळद, थोडासा काळा मसाला आणि तिखट आहे हे टाकून घ्यायचं आणि हे टाकल्यानंतर लगेच फिरवल्यानंतर ही जी वांगी आहेत ना ही वांगी सर्व अशी सोडून घ्यायची आपल्याला. वांगी यामध्ये सोडली की लगेच असं आपल्याला परतून घ्यायचं आणि वांगी अशी 1 मिनिट चांगली परतून झाल्यानंतर जो मसाला आपण बाजूला काढून ठेवला होता तो सर्व असा टाकून घ्यायचा आपल्याला. सर्व मसाला टाकून झाल्यावर थोडंसं मीठ टाकायचं. मीठ थोडंसं बेतानच टाकायचं कारण याच्या आधी आपण मीठ टाकलेलं आहे आणि हे लगेचच असं आपल्याला परतून घ्यायचं आणि परतून झालं की बस आपल्याला 1-2 मिनिट असं झाकण लावून मंद गॅसवर ठेवायचं. 2 मिनिटानंतर चांगला मसालाही असा भाजला गेलेला आहे. यामध्ये असं गरम पाणी टाकून घ्यायचं. कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त दणदणीत उकळी आल्यानंतर गॅस लहान करून घ्यायचा आणि 1-10 मिनिट आपल्याला असंच हे शिजू द्यायचे वांगे आणि 7-8 मिनिटानंतर बघा छान मस्त कसा चांगला झणझणीत रस्सा तयार होतो. आणि ज्याला ही वांग्याची भाजी आवडत नाही त्याला खायला द्या आणि नंतर मला कमेंट्स मध्ये सांगा की भाजी कशी झाली तर.